राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनोखे आंदोलन सुप्रीबाज डॉबर असे नामकरण लक्ष्मण हाकेचे करण्यात आले। अजितदादावर टीका करताना अभ्यास करून बोला। जर चुकीचा अपप्रचार अथवा टीका कराल तर तुम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्टाईलने प्रत्युत्तर देण्यात येईल। तोच निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरात सुप्रीबाज डॉबर असे हाकेला नाव देण्यात आले। डॉबर नावाचे श्वान घेऊन त्यांच्या गळ्यात सुपारीचे हार घालत हाकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। सुप्रीबाज डॉबर उर्फ लक्ष्मण हाके, माझं चॅलेंज आहे। वैचारिक लढा लढण्यात दम असेल तर माझ्यासोबत चर्चा क्षेत्रात समोर सामील व्हा। तुमची लबाडी या महाराष्ट्रासमोर आणल्याशिवाय शांत राहणार नाही। छाती ठोकून सांगतो, अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य महाराष्ट्राचं। हा कार्यकर्ता सुप्रीबाज डॉबरला नागडा केल्याशिवाय शांत राहणार नाही। जर तुझ्यात दम असेल तर विचारांची लढाई विचाराने लढ। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण अथवा सुहास कदम यांच्यापैकी एक निवड आणि समोरासमोर चर्चा क्षेत्रात सामील हो, हे चॅलेंज आम्ही तुम्हाला देत आहोत। यावेळी सुहास विजय कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी, जुबेर फुलारी, दत्ता बडगंची, मौलाली भोलावले, सद्दाम गारे, आनंद सुरवसे, अक्षय सूर्यवंशी, विष्णू फुला, विनायक सूर्यवंशी, अक्षय पवार, गणेश हिंगोले, शुभम गरड, अल्लाबक्ष हल्ल्याळ, सूरज गुप्ता, रामलू नागनसुरे इत्यादी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने आज या ठिकाणी सुपारीबाज डॉबर म्हणजे उर्फ लक्ष्मण हाके याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी मी आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे की या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या माथे बडकवण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होते। ज्याला स्वतःची जन्मतारीख माहित नाही, तो अजितदादाच्या कामाच्या बाबतीमध्ये आणि अजितदादाच्या बाबतीमध्ये टीका करतोय। आज हा महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा हा महाराष्ट्र आहे। सगळे जातीपातीचे आम्ही सगळे लोक, आम्ही सगळे युवक युवती एक चांगल्या पद्धतीने गुणेगोविंदाने आम्ही या ठिकाणी राहत आहोत। परंतु असे सुपारीबाज डॉबर उर्फ लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण, जातीपातीचे भांडण होण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होत आहे। ज्या माणसाला स्वतःची जन्मतारीख माहित नाही, जो माणूस महाराष्ट्राचा आहे की हा उत्तर प्रदेशचा आहे, हा देखील का बिहारचा, हा देखील आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आमची एकच त्याला मागणी आहे की इथून पुढे जर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून युवकच्या वतीने हा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं फिरेल तिथं आम्ही सगळेजण त्याला सुपारीबाज डॉबर म्हणून त्याचे आज या ठिकाणी नामकरण केलं आहे। इथून पुढे महाराष्ट्रामध्ये तो जिथं फिरेल त्या ठिकाणी आम्ही त्याचं सुपारीचा वर्षाव करून त्याचं स्वागत करणार आहे। जर माझं त्याचं ओपन चॅलेंज आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून, या महाराष्ट्रामध्ये जर तुला वैचारिक लढा लढायचा असेल तर वैचारिक लढा लढण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत। तू कधी आम्ही आताही तुला चॅलेंज देतोय, तू आमच्या समोर फक्त वैचारिक लढाई लढण्यासाठी तू आमच्या समोर फक्त डिबेटला ये। आम्ही राष्ट्रवादी युवकचा एक कार्यकर्ता आहे। आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सूरजदादा चव्हाण यांच्यासोबत तू डिबेटला बस। तुझी किती वैचारिकता आहे आम्हाला ते समजून येईल आणि महाराष्ट्राला बी कळेल। इथून पुढे अजितदादाच्या बाबतीमध्ये जर नाव घेऊन धडा रोखण्याचं काम केलं तर तुला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तुला आम्ही एक चांगल्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज इथं डॉबर आणला गेलेला, आज कशा प्रकारचं आंदोलन होतं, काय कसं आहे आतापर्यंत भुकण्याचं काम कोण करतंय तुम्हाला माहित आहे। भुकण्याचं काम हा लक्ष्मण हाके करतोय। म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुपारीबाज डॉबर म्हणून त्याचं आज या ठिकाणी नामकरण केलेलं आहे आणि त्या माणसाला इथून पुढे लक्ष्मण हाके कोणी म्हणणार नाही। या महाराष्ट्रामध्ये त्याला सुपारीबाज डॉबर म्हणून हा महाराष्ट्रामध्ये त्याला नवीन नाव आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे।